Hi students, today we are going to introduce the topic of voice. Voice means prayog. There are two kinds of voice, active voice, passive voice. Active voice means if the subject of the sentence is doing something, the sentence is said to be in the active voice. And passive voice, if the subject is doing nothing, it is an ideal, the sentence is said to be in the passive voice. Active voice म्हणजे कर्तरी प्रयोग, passive voice म्हणजे कर्मणी प्रयोग. Active voice मध्ये क्रिया जणू कर्त्यानेच केलेली आहे असं स्पष्ट असतं. ज्यामध्ये क्रिया कर्त्यानेच केलेली आहे, कर्त्यालाच महत्त्व असते. परंतु पॅसिव्ह व्हॉइस मध्ये दिलेल्या वाक्यामध्ये क्रिया कर्त्यानेच केलेली असते, मात्र जणू ती क्रिया कर्माने केली आहे असं भासतं, जाणवतं. अशा वाक्यांना पॅसिव्ह व्हॉइस म्हटलं जातं. ऍक्टिव्ह व्हॉइस मधून पॅसिव्ह व्हॉइस मध्ये जात असताना, करत असताना ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह ट्रान्सफर द रूल्स ऑफ. ऍक्टिव्ह व्हॉइस मधील ऑब्जेक्ट पॅसिव्ह व्हॉइस मध्ये सब्जेक्टच्या जागी घेऊन वाक्यातील एचव्ही नंतर एमव्ही ला एमव्ही मध्ये कन्वर्ट करा. ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह द रूल ऑफ चेंजिंग. ऍक्टिव्ह मधून पॅसिव्ह मध्ये जात असताना काळानुसार विभागणी करूया. विद्यार्थी मित्रांनो, ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करत असताना सर्वप्रथम हे लक्षात आलं पाहिजे, ऍक्टिव्ह व्हायचं पॅसिव्ह व्हायचं करताना जे काळांचे 12 प्रकार आहेत, त्या 12 प्रकारामध्ये देर आर काइंड्स ऑफ 12 टेन्सेस. वी आर गोइंग टू डिस्ट्रीब्यूट टू चेंज इन टू पॅसिव्ह व्हॉइस. पॅसिव्ह व्हॉइस मध्ये बदल करण्यासाठी आपल्याला त्याचं वर्गीकरण करावं लागणार आहे. ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह करत असताना काही काळांच्या प्रकाराचं पॅसिव्ह व्हॉइस केलं जात नाही. त्यामध्ये शेवटचे 3 काळ म्हणजे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, हे 3 काळ अधिक फ्युचर कंटिन्युअस या एका काळाचं म्हणजे एकूण या 4 प्रकारांचं आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस करता येत नाही. 8 प्रकारामध्ये पॅसिव्ह व्हॉइस करत असताना त्याचे नियम लक्षात घ्या. ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह करत असताना वी आर गोइंग टू केअरफुली अंडरस्टँड द रूल ऑफ to change the active to passive. Active voice, simple present tense. He speaks English. This is active voice. We are going to make the sentence of passive voice, that is, which is the object of the sentence. Identify firstly the object in the sentence. Who is the object in the sentence? English is the object in the sentence. So this is the active voice sentence. So we are going to change this sentence into passive voice sentence. So object English, which is the subject in the sentence. He is the subject in the sentence, and speaks, this is verb. So the rule we are going to understand perfectly, that is English object. So passive voice we are going to make, firstly listen carefully, the begins of the passive voice with the object. So object is the English, so begins with the passive voice in English. English, identify the tense of the sentence.
the sentence is changed into simple present tense. So listen carefully the rules of simple present tense. We are going to simple present tense into passivized tense, that is help of am, is and are plus MV3. MV3 is a very important into voice to change into active to passivized. So MV3, which is the main verb first sentence into activized, speaks, transfer speak into MV3, spoken. So English is, why use is here is because when the sentence is activized in the present simple tense, then am is are, this is to be forms plus MV3 use into passivized. So English is spoken by, which is the subject, he subject transfer into the place of object, then he transfer into his the second case, that is he transfer into by him. बाळांनो, विद्यार्थी मित्रांनो, लक्ष द्या. फाईस शिकत असताना काही बारीक बारीक व्याकरणातले नियम आहेत. त्यामध्ये आपण वाईस शिकत असताना वाईस मध्ये आता 12 काळांचे प्रकार आहेत, त्यापैकी 8 प्रकारांचा आपण समजून घेतले. सर्वप्रथम हे लक्षात घ्या, शिस्त ऐकून घ्या. वाईस म्हणजे प्रयोग. किती वाईस आहे? 2. कोणते 2? ऍक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस. ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणजे काय? ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणजे कोणता प्रयोग? तर ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणजे कर्तरी प्रयोग. पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे कर्मणी प्रयोग. तेव्हा ऍक्टिव्ह व्हॉइसचे पॅसिव्हाइज करा किंवा पॅसिव्ह व्हॉइसचे ऍक्टिव्हाइज करा असा प्रश्न परीक्षेत हमखास येतो. परीक्षेत विविध पद्धतीची विचारणा परीक्षेमध्ये प्रश्नासाठी केलेली असते. त्यामध्ये आयडेंटिफाय द व्हॉइस, मेक द व्हॉइस, चेंज द व्हॉइस किंवा चूज द करेक्ट ऑप्शन ऑफ द व्हॉइस, अशा नाना तऱ्हेचे विविध प्रकारच्या पैकी प्रश्न कुठलाही येऊ शकतो. मात्र व्हॉइस शिकल्यानंतर कुठलेही प्रश्न आपल्याला अशा प्रकारे सोडवता येतात. तेव्हा व्हॉइस समजून घेत असताना स्टेप बाय स्टेप त्या व्हॉइस मध्ये बारीक बारीक बारकावे पाहून त्याचे रूल्स पाठ करून समजून घेऊन आपण वेगवेगळ्या वाक्यांचं लिखाण समजून घेऊन जर प्रॅक्टिस केला तर इट सिंपल. सो व्हॉइस शिकत असताना लक्षात घ्या, ते वाक्याचे 5 प्रकार आहेत. ऍक्टिव्ह, ऍसेरिटिव्ह, इंट्रोगेटिव्ह. ऍसेरिटिव्ह म्हणजे विधानार्थी वाक्य, इंट्रोगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक वाक्य, इम्पेरेटिव्ह आज्ञार्थी वाक्य, एक्सक्लामेटरी उद्गारवाचक वाक्य आणि ऑप्टेटिव्ह सेंटेन्स म्हणजे इच्छादर्शक वाक्य. या 5 प्रकारचे जे वाक्य आहेत, तसं आणखी 2 वाक्य प्रकार उपप्रकार याच्यामध्ये बसतात. ते अफर्मेटिव्ह आणि निगेटिव्ह म्हणजे होकार आणि नकार. या सर्वांना पण बाजूला करू. एक मुळात लक्षात घ्या, वाक्याच्या 3 प्रकार घ्यायचे आहेत. 5 पैकी 3 कोणते? ऍसेरिटिव्ह, इंट्रोगेटिव्ह आणि इम्पेरेटिव्ह. ऍसेरिटिव्ह म्हणजे विधानार्थी वाक्य, इंट्रोगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक वाक्य आणि इम्पेरेटिव्ह म्हणजे आज्ञार्थी वाक्य. या तिन्ही वाक्य प्रकाराचा आपल्याला व्हॉइस समजून घ्यायचा आहे. तर आजच्या तासाला आपण ऍसेरिटिव्ह मध्ये सिंपल टेन्सेस जे आहेत त्यांच्याबद्दल आज थोडीशी आपण माहिती घेतोय. पूर्ण व्हॉइस यामध्ये कन्वर्ट केलं जाणार नाही. पहिली पायरी आपण समजून घेऊ आजच्या तासाला. तर व्हॉइस मध्ये जे काळांचे 12 प्रकार आहेत सांगितलं मगाच्या वेळेला. काळांच्या 12 प्रकारामध्ये 8 प्रकारांचा व्हॉइस करायचा आहे आणि वाक्याच्या 5 प्रकारापैकी 3 प्रकारांचा आपल्याला व्हॉइस करायचा आहे. त्यामध्ये ऍसेरिटिव्ह लक्षात घ्या. ऍसेरिटिव्ह म्हणजे काय? ऍसेरिटिव्ह म्हणजे सांगितलं विधानार्थी वाक्य. तर आपण आज विधानार्थी वाक्य अधिक काळांच्या 12 प्रकारांतल्या म्हणजे न झालेल्या 8 मधून घेतलेल्या 8 प्रकारामधून एक काळ म्हणजे साधा वर्तमान काळ, सिंपल प्रेझेंट टेन्स याची माहिती घेतोय. यानंतर सिंपल पास्ट आणि सिंपल फ्युचर टेन्स.
तर नियम लक्षात घ्या. द रूल ऑफ ग्रॅमर दॅट active to passive changing. That is, we are going to introduce the first step, simple present tense. What is needed to transfer into active to passive? Listen carefully, answer the questions. Please listen. Active to passive. Firstly, is important and very important that MV3 क्रियापदाचे तिसरे रूप अत्यंत महत्वाचे. मग हे अत्यंत महत्वाचे असलेले क्रियापदाचे रूप आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर बदल काय करता येतं आणि केलं जाणारे काही नियम आहेत ते पण आपल्याला पाठ पाहिजे. म्हणून ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करत असताना आपण एक वाक्य घेतलंय. जे वाक्य आहे ही स्पीक्स इंग्लिश. या वाक्यामध्ये ही हा कर्ता आहे, स्पीक्स क्रियापद आहे आणि इंग्लिश कर्म आहे. मग कर्मानी वाक्याची सुरुवात करायची म्हणजे काय? इंग्लिश. दॅट इज इंग्लिश इज. Why use is here? Because the rule of grammar and is are used in the simple present tense when we are going to change the sentence of voice, that is active voice, into passive voice, so that is here used. Because the second reason here is object English is a singular. So is because second, that is the sentence is simple present tense, the rule of grammar and is are. So is here used. English is spoken. Spoken. Why speak transfer into spoken? Because the rule of grammar. So speaks change into spoken because MV3. So English is spoken by him. Him transfer because he is a subject and second form of him. That is, him is a very important in the sentence because him is a he. So that वाक्यामध्ये काय झालं? इंग्लिश इज स्पोकन बाय हिम. पहिल्या वाक्याचं ट्रान्सलेशन करूया. पहिल्या वाक्याचं ट्रान्सलेशन आहे ही स्पीक्स इंग्लिश. तो इंग्रजी बोलतो. त्यांनीच क्रिया केली आहे. स्पष्ट दिसतो. कर्ता. व्हॉट इज सब्जेक्ट? कर्ता म्हणजे काय? जो क्रिया करतो तो कर्ता. स्पष्ट आहे. अर्थातच ही स्पीक्स इंग्लिश. तो इंग्रजी बोलतो. मात्र खाली पॅसिव्ह